Hello dear friends, today we are going to see chapter number 3 Arithmetic Progression of 10th Standard of Maths 1. In this we will see practice set 3.2 by Bhange SS. Now let us see question number 1. Write the correct number in the given boxes from the following AP. The first example is 1, 8, 15, 22. Okay. Now we have to write here, this is the activity, so we have to fill all the boxes here. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अंकगणिती श्रेणीमध्ये ही छोटीशी कृती आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपल्याला सोडवायची आहे. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल जे आहे ते 1, 8, 15, 22 या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. इथं हिअर एची व्हॅल्यू काय येते, ते फर्स्ट टर्म जी असते तीच एची व्हॅल्यू असते आणि तीच T1ची पण व्हॅल्यू असते. देअरफॉर ए इज इक्वल टू 1, T1 इज ऑल्सो 1, T2 8, T3 15, then T2 minus T1 we have to do here. Therefore 8 minus 1 we will get the answer 7. इथे आपल्याला T2 वजा T1 ची व्हॅल्यू काढायची आणि ती किंमत येते 8 वजा 1 7. T3 वजा minus T2 15 minus 8. Therefore answer is 7. Therefore D is equal to 7. जसं आपल्याला माहीत आहे की D म्हणजेच काय तर कॉमन डिफरन्स, साधारण फरक, आणि ती किंमत इथे किती आलेली आहे, 7 आलेली आहे. सेकंड एक्झाम्पल 3, 6, 9 and 12. Here also we have to fill all the blank spaces. Here A is equal to 3, T1 is also 3, T2 is 6, T3 is 9, T4 is 12. Now we have to find T2 minus T1. T2 वजा T1 आपल्याला काढायचं आहे. Therefore we will get the answer 6 minus 3 is equal to 3. T3 minus T2, 9 minus 6, the answer is 3. Therefore here we get T is equal to 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, या अशा छोट्या छोट्या कृती ज्या आहेत त्या तुम्हाला इथं सोडवायला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. देन यू कॅन सॉल्व द रिमेनिंग एक्झाम्पल्स. नाउ क्वेश्चन 2. Decide whether the following sequence is an AP. If so, find the 20th term of the progression. जर खाली दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असेल तर 20वे पद शोधा. तर त्या अंकगणिती श्रेणीचे आपल्याला 20वे पद शोधायचं आहे. आता जी दिलेली क्रमिका आहे, जो सिक्वेन्स दिला आहे तो आधी अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी आहे का हे आपण शोधणार आहोत. फर्स्ट वी हॅव टू फाइंड द गिवन सिक्वेन्स इज एन AP or not. In the given sequence दिलेल्या क्रमिकेमध्ये T1 is equal to minus 12, T2 is equal to minus 5, T3 is equal to 2, T4 is equal to 9. T2 minus T1 minus 5 minus minus 12. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, मायनस मायनसचं प्लस होईल. देअरफॉर minus 5 plus 12 is equal to 7. अगेन रिपीट T3 मायनस T2. परत एकदा T3 वजा T2 काढायचे. आपण एकदा डिफरन्स काढायचा नाही तर आणखी एकदा काढायचा आहे. दोन्ही वेळेस डिफरन्स काढल्यानंतर, दोन्ही वेळेस साधारण फरक काढल्यानंतर तो 7 आला. कॉमन डिफरन्स किती आला, 7. देअरफॉर दिस सिक्वेन्स इज ॲन AP. म्हणून दिलेली क्रमिका ही अरिथमेटिक अंकगणिती श्रेणी आहे. नाव टू फाइंड 20th टर्म. आता आपल्याला 20वं पद शोधायचं आहे. एची व्हॅल्यू 12, N 20, D इक्वल टू 7. सॉरी, एची व्हॅल्यू minus 12. नाव वी नो द फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस ब्रॅकेट N minus 1D. आपल्याला हे सूत्र माहीत आहे. हे सूत्र विद्यार्थी मित्रांनो पाठ करायचं आहे की T1 बरोबर 1 अधिक कंसात N वजा 1D. आता या सूत्रामध्ये सर्व किमती ठेवा. We have to put all the values of N, A and D. Then we will get T20 is equal to minus 12 plus 133. Subtract 12 from 133. 133 मधून 12 वजा करा, 121 आपल्याला उत्तर येईल.
Therefore, the 20th of the term of the given AP is 121. म्हणून दिलेला अंकगणिती श्रेणीचे 20वे पद 121 आहे. We have to write the final answer in sentence. शेवटी आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. Now let us see question number 3. Given arithmetic progression 12, 16, 20, 24, find the 24th term of this progression. दिलेल्या अंकगणिती श्रेणीत 12, 16, 20, 24, 24वे पद शोधा. Now what the difference between question 2 and 3 is that in the question 2 the given sequence is given and we have to find it is AP or not. Now here the question is already in this question already it is given that the given sequence is an AP and we have to find the 24th term. प्रश्न दुसरा आणि तिसऱ्यात काय फरक आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसऱ्यामधले गणित जे होतं त्याच्यामध्ये अंकगणित सिक्वेन्स क्रमिका दिली होती, ती अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे आधी शोधायचं होतं आपल्याला आणि मग 20वे पद आपण काढलं. आता इथं आपल्याला दिलेली अंकगणिती श्रेणी आहे, फक्त आपल्याला 24वे पद याच्यामध्ये शोधायचं आहे. मग नेहमीप्रमाणे लिहा. हिअर T1 इज इक्वल टू 12, T2 16, T3 20 अँड T4 24. D एकदाच काढा. D इज इक्वल टू T2 मायनस T1. we will get the common difference 4. We know that फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. Now to find 24th term, we have to find now 24th term. Therefore, take that for that A is equal to 12, N is equal to 24, D equal to 4. Put all the values in the formula. Then we will get the final answer as T24 is equal to 104. Listen students, we have to solve the bracket first. Therefore, last answer, the 24th term of the given AP is 104. म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. Now let us see the question number 4. Find the 19th term of the following AP. Same, we have already solved question 3. Then question 3 and 4 both are same. तिसरा आणि चौथा क्वेश्चन सेम आहे. Right here also T1 is equal to 7, T2 13, T3 19, T4 25. We have to find D is equal to T2 minus T1. 13 minus 7, answer is 6. Now to find 19th term, put A is equal to 7, N is equal to 19, D is equal to 6. 19वे पद शोधण्यासाठी किमती ठेवा. A ची किंमत 7, N ची 19 आणि D ची 6. Write formula, put all the values of A and D. Then we will get the final answer as D. T19 is equal to 115. T19 बरोबर 115. Write the final answer. Therefore, 19th term of the given AP is 115. म्हणून 19वे पद हे 115 आहे. Now question 5. Similarly as question 3 and 4. Find the 20th term of the following AP. दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद शोधा. Again write here T1 is equal to 9, T2 is equal to 4, T3 is equal to minus 1, T4 is equal to minus 6. Therefore, D we have to find T2 minus T1. Listen friends and remember this D. Sorry. D is equal to T2 minus T1, not T1 minus T2. 4 minus 9 is equal to minus 5. Now we have to find 27th term. 27th term, A is equal to 9, N is equal to 27, D is equal to minus 5. Write all these values in the formula. 9 into 27 minus 1, we will get 26. 26 into minus 5, we will get minus 130. Now subtract 9 from 130, we will get the answer 27. T27 is equal to minus 121. वजा 121 हे आपल्याला इथं उत्तर मिळते. म्हणून राईट द फायनल आन्सर. Therefore 27th term of the given AP is minus 121. Now question number 6.
Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. Now students, natural numbers, we all know that natural numbers starts from 1 to infinite. But here, how many 3-digit natural numbers? 3-digit natural numbers means 3 अंकी नैसर्गिक संख्या. 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येपासून चालू होतात? तर 100 पासून चालू होतात. 99 संख्या आहे 100च्या आधी, पण ती 2 अंकी आहे. 99 is a 2-digit number and 3-digit natural number starts from 100. Now we have to find how many 3-digit natural numbers are divisible by 5. 100 पासून ज्या संख्या चालू होतात, 100 ते लास्ट शेवटची संख्या कोणती येते 3 अंकी? तर 999 येते. लास्ट 3-digit number is 999. Means 3-digit natural number starts from 100 and ends at 999. But in these numbers we have to find the numbers that are divisible by 5 only. फक्त 5ने भाग जाणारे आपल्याला यातल्या संख्या शोधायच्या आहेत. मग पहिली संख्या आपल्याला 100 मिळेल, कारण 100ने भाग 5ने भाग 100लाच जातो. The list of 3-digit natural numbers divisible by 5 is: first number is 100, second is 105, and last number we will get 995. Because 996 is not divisible 5, 997 is not divisible 5, 998 is not divisible 5, 999 is also not divisible by 5. Therefore, here we get the last number as 995. 995 नंतर 999 पर्यंतच्या कुठल्याही संख्येला 5ने भाग जात नाही, म्हणून शेवटची संख्या इथे लिहिलेली आहे 995, कारण तिला 5ने भाग जातो. पहिली 100 मिळाली आपल्याला, पुढची 105 येणार आहे, कारण 5चा फरक राहणार आहे, 110 येणार आहे, आणि शेवटची संख्या मिळाली आपल्याला 995. आता ही आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळाली. Now let us find how many such numbers are there. Here Tn is equal to 995. Tn means last term, that is 995. A here 100, D is equal to 5. For this we will find the value of n by formula. Tn is equal to a plus n minus 1t. फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवणार आहोत. टीएनची किंमत 995 डायरेक्ट लिहायची, कारण ती शेवटचं टर्म आहे. एची व्हॅल्यू 100, एन आपल्याला माहीत नाही, म्हणजे 995 ही कितवं पद आहे या अंकगणिती श्रेणीमधलं, ते एनची किंमत आपल्याला शोधायची आहे. 100 n प्लस n मायनस 1. 100 जर तुम्ही साईड चेंज केली मायनस झाले, म्हणजे 895 आले. 5 तुम्ही गुणिले ते डाव्या बाजूला घेतले, ते भागिले झाले. 895ला 5ने भागलं 179 आले. 179 इज इक्वल टू n मायनस 1. n मायनस 1चे मायनस 1 आपण लेफ्ट साईडला घेतले, प्लस झाले. n इक्वल टू 180. यांची किंमत किती येते? 180 येते. ठीक आहे. There are 180 3-digit natural numbers divisible by 5. म्हणून आपल्याला एकूण 180 संख्या अशा मिळतात की ज्यांना 5ने भाग जातो. Let us see question number 7. The 11th term and the 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41th term of the AP. In the given AP, आता दिलेलं काय ते बघा. T11 is equal to 16 and T21 is equal to 29. हे आपल्याला दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती, इथं आपल्याला ए माहीत नाही आहे आणि डी पण माहीत नाही, म्हणजे ए आणि डी आपल्याला शोधावा लागेल. T11 is equal to a plus 11 minus d. Therefore 16 is equal to a plus 10d. हे आपल्याला पहिलं क्वेश्चन मिळतं. वी विल गेट दिस फर्स्ट इक्वेशन बिकॉज T11ची व्हॅल्यू 16 आहे, ए माहीत नाही आपल्याला, आणि 10 कुठून आला तर 11 मायनस 1 केला 10 आला. 16 is equal to a plus 10d. This is the first equation. Similarly
T21 इज इक्वल टू ए प्लस 21 मायनस डी. सेकंड इक्वेशन आपल्याला मिळतं 29 इज इक्वल टू ए प्लस 20D. फ्रॉम इक्वेशन 1 आता 1 वरून काय मिळेल आपल्याला बघा. ए इज इक्वल टू 16 मायनस 10D. इक्वेशन 1मध्ये आपण काय करणार आहे, एची साईड चेंज केली. एची जी व्हॅल्यू मिळाली ती इक्वेशन 2मध्ये ठेवा. ए प्लस 20D इज इक्वल टू 29. आता एची व्हॅल्यू आपण इथं किती ठेवणार आहे, 16 मायनस 10D. आता मायनस 10D आणि प्लस 20D सबस्ट्रॅक्शन होईल. 16 प्लस 10D इज इक्वल टू 29 येतील. 10D इज इक्वल टू 29 मायनस 16. 16ची साईड चेंज केली आपण. देअरफॉर इट विल बिकम मायनस टू राईट साईड. देअरफॉर 10D इज इक्वल टू 13. देअरफॉर D इज इक्वल टू 13 अपॉन 10. डीची किंमत 13/10 आली. इथं भाग दिला तरी चालेल, भाग दिला तर 1.3 लिहावं लागेल आपल्याला, पण असंच ठेवलं तरी पण चालेल. सबस्टिट्युटिंग D इज इक्वल टू 13 अपॉन 10 इन इक्वेशन 1. 16 इज इक्वल टू ए प्लस 10 इंटू 13 अपॉन 10. 10 कॅन्सल होतील. 16 मायनस 13 इज इक्वल टू ए. ए इक्वल टू 16 मायनस 13. ए इक्वल टू 3. आता एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि डीची पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली. हिअर वी फाइंड ए व्हॅल्यू ऑफ ए अँड डी. नाऊ वी हॅव टू फाइंड द 41th टर्म ऑफ द ए पी. आता आपल्याला 41वे पद शोधायचं आहे. वी नो दॅट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1D. नाउ पुट ऑल द व्हॅल्यूज ऑफ n इज इक्वल टू 41, a इज इक्वल टू 3 अँड d इज इक्वल टू 13 मायनस 10. 41 मायनस 1 केल्यावर 40 येतात आपल्याला. 40 इंटू 13 अपॉन 10. 10ने भाग द्या 40ला, 10ने 40ला भाग द्यायचा. देन वी विल गेट 3 प्लस 4 इंटू 13. मल्टिप्लाय फर्स्ट. T41 इज इक्वल टू 3 प्लस 13 4 इंटू 13 52. Therefore T41 is equal to 55. In the given AP 41th term is 55. म्हणून आपल्याला दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये 41वे पद कोणतं मिळतं, 55 मिळतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा गणित चांगलं करून ठेवा. नेक्स्ट वी विल सी द क्वेश्चन नंबर 8. 11, 8, 52. In this AP, which term is the number minus 151? Write the first given AP. Here A is equal to 11. D we have to find. T2 minus T1. 8 minus 11 is equal to minus 3. Nth term here we given that minus 151. इथं आपल्याला शेवटचं पद म्हणूयात आपण. इथं n शेवटचं पद जे दिलं आहे ते किती, मायनस 151 वजा 151 आहे. म्हणजे ही झाली व्हॅल्यू Tn ची. फॉर्म्युला लिहा. Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1D. मायनस 151 इज इक्वल टू 11. ए ची व्हॅल्यू ठेवली प्लस n minus 1 as it is because we don't know the value of n, and d, the value of d is minus 3. Now 11 as goes to left side, it becomes minus 151 minus 11, addition we get minus 162, n minus 1 into minus 3. Now divide minus 3 to the left side. 162 ला आपण वजा 3 वजा कॅन्सल होईल. 3 ने 162ला भाग द्या 54. डिव्हिजन ऑफ दॅट टू नंबर्स इज 54. Now minus 1 goes to left side, then it will become plus 1. 54 plus 1 we will get the answer. N is equal to 55. Therefore 55th term of the given AP is minus 151. म्हणजे जे वजा 151 दिलं आहे ती या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधली 55व पद आहे. ओके, नाव लेट अस सी क्वेश्चन नंबर 9. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 5? By 4, sorry. याच्या आधी आपण एक उदाहरण पाहिले डिव्हिजिबल बाय 5चं. ठीक आहे. As we have seen the same example before, now we have to here divisible by 4. आता इथे 4ने भाग जाणारे शोधायचे आहेत. The numbers divisible by 4 from 10 to 250 are. 10 ते 250 मध्ये 4ने भाग जाणारे संख्या शोधायची आपल्याला.
10ला 4ने भाग जात नाही, 11ला जात नाही, म्हणून पहिली संख्या आपल्याला मिळते 12 मिळते. ओके. 10 is not divisible by 4, 11 is not divisible by 4, therefore the first number that is divisible by 4 here is 12. Next number we will get 16, next number 20, next number 24, dot dot last number we will get 248. शेवटचा नंबर आपल्याला 248 मिळतो. का तर 249ला 4ने भाग जात नाही, 250ला पण 4ने भाग जात नाही, म्हणून शेवटचा जो नंबर आहे तो कोणता मिळाला? 248. Now let us find how many such numbers are there. Here Tn is equal to 248. Last term is 248. A is equal to 12. D is equal to 4. We know that formula. Now we have to put the values. Tn ची व्हॅल्यू आपण किती ठेवली? 248. A ची व्हॅल्यू 12. D ची व्हॅल्यू 4. We don't know the value of n. We have to find it. आपल्याला n ची किंमत शोधायची आहे. +12 लेफ्ट साईडला गेले -12 होतील. 248 -12 केले किती आले आन्सर आपल्याला? 236. Now divide 236 by 4. Now we will get 59. Now -1 goes to left side, it will become +1. 59 + 1 we will get the answer n is equal to 60. n ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली? 60 मिळाली. Therefore write the final answer. There are 60 numbers divisible by 4 from 10 to 250. म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या 10 ते 250 मध्ये एकूण 60 संख्या आहेत. Now let us see the question number 10. In an AP, 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. आता आपल्याला इथं असं थोडंसं वेगळं दिलं आहे की 17वं पद जे आहे ते 10व्या पदापेक्षा 7ने मोठं आहे. मग आपल्याला इथे साधारण फरक काढायचा आहे. आता जे दिलं आहे ते आधी लिहा. हिअर गिवन दॅट T17 इज इक्वल टू T10 + 7. वी नो दॅट Tn इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. T17 इज इक्वल टू A + 16D. 16 कुठून आले? यांची किंमत 17 ठेवली ना आपण फॉर्म्युलामध्ये. मग 17 - 1 किती येईल? 16 येईल, म्हणून 16D. T10 इज इक्वल टू A + ND. इक्वेशन आपल्याला मिळाले इक्वेशन्स. ना फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 वी गेट. तिन्ही इक्वेशन्सवरून आपल्याला काय मिळतं बघा. T10 + 7 इज इक्वल टू A + 16D. इक्वेशन 1 आणि 2 आपण एकत्र केले की आपल्याला हे मिळतं. Therefore T10 इज इक्वल टू हा +7 आहे तो राईटला गेल्यावर काय झाला? -7 झाला. ना फ्रॉम इक्वेशन 3 and 4. आता इक्वेशन 3 आणि 4 बघा. 3 आणि 4ची इक्वेशनची लेफ्ट साईड सेम आहे. T10 आहे. Therefore we will get the right sides also सेम. डावी बाजू सेम आहे तिसरं इक्वेशन आणि चौथ्या इक्वेशनची, म्हणून उजवी बाजू पण काय येईल? सारखी येईल. Therefore A + 16D - 7 इज इक्वल टू A + 9D. Therefore 16D - 9D equal to 7. 7D equal to 7. Therefore D is equal to 7 ने 7ला भागा. 7 × 1 = 7. Therefore the final answer we will get D is equal to 1. Okay students, here we finish the practice set 3.2 of this arithmetic progression. Next video we will see the practice set 3.3. Thank you and subscribe this channel for get the more videos.